दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाला जवळपास 1 महिना पूर्ण होत आहे आणि आज आपण पाहतोय की मोठ्या संख्येने विद्यार्थी हे देशभरातून या दिल्लीच्या जंतर मंतरवर येत आहेत। आज रविवार आहे, त्यामुळे आपण पाहिलं की हजारो विद्यार्थी आहेत ते सध्या जंतर मंतरवर येऊ लागलेले आहेत। त्यामुळे गर्दी ही सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आपण पाहिलं की प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे उद्या आपण पाहिलं की सर्व आंदोलक विद्यार्थी आहेत ते संसदेवर धडकणार आहेत। सोनम वांगचुक हे यांच्या नेतृत्वात खरं तर हे आंदोलन होणार होतं, मात्र त्यांना पोलिसांनी रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे। त्यामुळे अभिजित दिपके याच्या नेतृत्वाखाली हे सगळे आंदोलक आहेत ते दिल्लीच्या संसद भवनावर जाणार आहेत। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत संसदेवर जाणार आहेत। त्याआधी आपण पाहतोय की आज रविवार आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत ते आता या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहेत। पूर्णपणे हे जंतर मंतरचं मैदान हे या विद्यार्थ्यांनी अक्षरशः भरून गेलेलं आहे। काल अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं होतं की देशभरातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलनाला यावं आणि उद्या संसदेवर जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। त्या दृष्टीने आपण पाहिलं की मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी आता हळूहळू वाढू लागलेली आहे। त्यातच आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी महाराष्ट्र असेल, राजस्थान, गुजरात या ठिकाणावरून देखील विद्यार्थी मोठ्या संख्येने जमेल तिथून या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि त्यामुळेच आज या आंदोलनाची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे। काल रात्रीपासून विद्यार्थी या ठिकाणी जमू लागलेले आहेत। सध्या व्यासपीठावर अभिजित दिपके याचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे, त्याच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक हे मात्र रुग्णालयामध्ये अन्नत्याग उपोषण करत आहेत, ते सुद्धा उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं म्हटलं जात आहे। पण पोलीस त्यांना रुग्णालयातून सोडणार का हे पण पाहणं महत्त्वाचं असेल। पण त्याआधी आपण पाहतोय की विद्यार्थ्यांची ही एक झालेली गर्दी नक्कीच सरकारला धडकी भरवणारी आहे। त्यामुळे उद्या नेमकं आता यामध्ये काय घडतं, सरकार काय पाऊल उचलणार आहे आणि खरंच हे विद्यार्थी या जंतर मंतरवरून संसदेवर पोहोचणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण मोठ्या संख्येने विद्यार्थी आता या जंतर मंतर मैदानावर पोहोचू लागलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या जंतर मंतर मैदानावर झालेली आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, नवी दिल्ली।